मुंबईला अंडरवर्ल्ड आणि त्यातून होणारे गँगवॉर काही नवीन नाहीत। 80-90च्या दशकात अंडरवर्ल्ड ऐन शिगेला असताना मुंबईत गँगवॉर हे सामान्य होतं। त्यानंतर पोलिसांनी एन्काउंटर करून एक करून अंडरवर्ल्डचा सफाया केला। मात्र 27 वर्षांपूर्वी झालेल्या एका एन्काउंटरची टीप देणाऱ्या पोलिसांच्या खबऱ्याचा एका गँगस्टरच्या पुतण्यानं काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। ही कहाणी अगदी एखाद्या चित्रपटाच्या कहाणीसारखीच आहे। 20 एप्रिलला नागपाडा परिसरात 78 वर्षीय मोहम्मद इक्बाल सेलिया यांची त्यांच्या घरात घुसून त्यांच्याच नातलग असलेल्या सादिक जावर आणि त्यांच्या साथीदारांना हत्या केली। हत्या करून दोघेही पसार झाले होते। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सादिक आणि त्याचा साथीदार नौशाद मिठानी या दोघांना नागपूरवरून अटक केली। 1999 मध्ये गँगस्टर सादिक कालिया आणि आरिफ कालिया यांचा एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक आणि त्यांच्या पथकानं खात्मा केला होता। एन्काउंटरची टीप सेलिया यांनी दिल्याचा समज होता। सेलिया हे सादिक आणि आरिफ यांच्या सोबतच असायचे म्हणून त्यांनीच टीप दिल्याचा समज होता। तेव्हा 2 वर्षांचा असलेला त्यांचा पुतण्या सादिक आत्ता त्याचा बदला घेईल आणि सरळ इक्बाल यांची हत्या करेल याची मात्र कोणालाही कल्पना नव्हती। मात्र अलीकडेच यूट्यूबवर काकांच्या एन्काउंटर संदर्भातील व्हिडिओ बघताना सादिकला समजलं की त्यांच्या काकाचा एन्काउंटर हा इक्बाल यांनी टीप दिल्यानंतर झाला होता। त्यानंतर सादिकनं त्यांचा साथीदाराच्या मदतीनं त्याची हत्या केली। आता या हत्येमागे केवळ काकांच्या एन्काउंटरचा बदला हे एकमेव कारण होतं की त्याला आणखीही कंगोरे आहेत याचा तपास सध्या गुन्हे शाखा करते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।